मित्रांनो, टेलिव्हिजनचा सगळ्यात मोठा रियालिटी शो बिग बॉस हिंदीचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि आजच्या ह्या व्हिडिओद्वारे आपण ह्या रियालिटी शो मधील सर्व स्पर्धकांबाबत जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच लेटेस्ट अपडेट्स वेळेवर तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो, बिग बॉस 18 ची पहिली कंटेस्टंट आहे शिल्पा शिरोडकर, जी 90च्या दशकात एक सेन्सेशनल ॲक्ट्रेस राहिली आहे। शाहरुख खान पासून गोविंदापर्यंत सगळ्यांसोबत तिने चित्रपटात काम केले आहे। साऊथचा सुपरस्टार महेश बाबूची ती साळी आहे, तसेच नम्रता शिरोडकरची ती बहीण आहे। बिग बॉस 18 मधील दुसरा स्पर्धक आहे करणवीर मेहरा। खतरों के खिलाडी सीझन 14 त्याने जिंकला होता। रागिनी MMS2, ब्लड मनी, बदमाशिया यांसारख्या चित्रपटात त्याने काम केले आहे। बिग बॉस 18 मधील तिसरा स्पर्धक आहे विवियन डिसेना। प्यार की एक कहाणी ह्या मालिकेद्वारे त्याला इंडस्ट्रीत ओळख मिळाली। उज्जैन MP मध्ये तो लहानाचा मोठा झाला। 2013 साली वहाबीज दोराबजी हिच्यासोबत तो लग्नबंधनात अडकला, मात्र 3च वर्षांत त्यांच्यातील नात्याचा शेवट झाला। 2022 साली इजिप्शियन पत्रकार नौरान अली सोबत त्याने लग्न केले, त्यांना एक मुलगी सुद्धा आहे। बिग बॉस 18 मधील चौथा स्पर्धक आहे शहजादा धामी। पंजाबमध्ये वास्तव्यास असलेल्या शहजादा धामीने आतापर्यंत 4 मालिकांमध्ये काम केले आहे। ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमधून त्याला काढून टाकण्यात आले। कामाप्रती सिरियस नसल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला, मात्र शोच्या निर्मात्यांनीच माझ्यासोबत गैरव्यवहार केल्याचा आरोप त्याने लावला होता। मित्रांनो, बिग बॉस 18 मधील 5वी स्पर्धक आहे हेमा शर्मा। हेमा शर्मा सर्वत्र व्हायरल भाभी ह्या नावाने देखील ओळखल्या जाते। ती सलमान खानच्या दबंग 3 ह्या चित्रपटात देखील दिसली होती। सोशल मीडियावरील तिचे रील्स फेमस आहेत। बिग बॉस 18 मधील 6वी स्पर्धक आहे अरुणाचल प्रदेशमधील अभिनेत्री चुम दरांग। भूमी पेडणेकर आणि राजकुमार राव यांच्या बधाई दो ह्या चित्रपटात तिने काम केले आहे। शिवाय आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडी मध्ये देखील तिने काम केले आहे। नंबर 7वी स्पर्धक आहे एलिस कौशिक। मित्रांनो, एलिस ही एक टीव्ही ॲक्ट्रेस आहे। ससुराल सिमर का ह्या मालिकेत ती झळकली होती। बिग बॉस 18 मधील 8वा स्पर्धक आहे अरफिन खान। ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ सोबतच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा तो लाईफ कोच आहे। जेव्हा ऋतिक आणि कंगना यांच्यातील नाते तुटले होते आणि सर्वत्र ऋतिकला टार्गेट केले जात होते, तेव्हा अरफिनने ऋतिकचा खूप साथ दिला होता। बिग बॉस 18 मधील 9वी स्पर्धक आहे सारा अरफिन खान। ती सुद्धा बॉलिवूड सेलिब्रिटींच्या खूप क्लोज आहे। ती एक अभिनेत्री सुद्धा आहे। ती दुबईला वास्तव्यास असते। बिग बॉस 18 मधील 10वी स्पर्धक आहे चाहत पांडे। चाहत पांडे ही एक टीव्ही ॲक्ट्रेस आहे। तेनाली रामा, हमारी सिल्क बहू, द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण ह्या शोजमध्ये ती दिसली होती। मित्रांनो, बिग बॉस 18 मधील 11वी स्पर्धक आहे मुस्कान बामणे। अनुपमा ह्या सिरियलमध्ये रुपाली गांगुलीच्या मुलीचा रोल तिने केला होता। श्रद्धा कपूरच्या हसीना पारकर आणि हेलिकॉप्टर इला यांसारख्या चित्रपटात देखील तिने काम केले आहे। बिग बॉस 18 मधील 12वी स्पर्धक आहे नायरा बॅनर्जी। नायरा ही देखील एक टीव्ही ॲक्ट्रेस आहे। दिव्य दृष्टी ह्या मालिकेकरिता ती ओळखली जाते। खतरों के खिलाडी सीझन 13 मध्ये देखील ती सहभागी झाली होती। मित्रांनो, बिग बॉस 18 मधील 13वा स्पर्धक आहे अविनाश मिश्रा। रायपूर छत्तीसगडचा तो रहिवासी आहे। ॲडव्हर्टाइजमेंटद्वारे त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली होती। त्यानंतर अनेक मालिकांमध्ये तो झळकला। 14वा स्पर्धक आहे तजिंदर पाल सिंग बग्गा, जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत। तसेच ते ऑनलाईन टी-शर्ट क्लॉथिंगचे ओनर सुद्धा आहेत। बिग बॉस 18चा 15वा स्पर्धक आहे रजत दलाल। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेला रजत दलाल फिटनेस ट्रेनर आणि पॉवर लिफ्टर देखील आहे। अनेक वादांमुळे तो नेहमीच चर्चेत असतो। बिग बॉस 18 मधील 16वे स्पर्धक आहेत गुणरत्न सदावर्ते। गुणरत्न सदावर्ते ST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यभरात फेमस झाले। सदावर्ते हे मूळचे नांदेडचे आहेत। त्यांनी भारतीय राज्यघटनेवर PhD केलेली आहे। मॅटच्या बार असोसिएशनचे ते 2दा अध्यक्ष देखील राहिले आहेत। 17वी स्पर्धक आहे श्रुतिका अर्जुन। श्रुतिकाचा जन्म तमिळनाडू राज्यात झालेला आहे। ती एक टीव्ही ॲक्ट्रेस आणि बिझनेस वुमन आहे। तिला एक मुलगा देखील आहे। आणि मित्रांनो, बिग बॉस 18 ची 18वी स्पर्धक आहे ईशा सिंग। भोपाळची रहिवासी ईशा सिंग सुद्धा एक टीव्ही ॲक्ट्रेस आहे। तसेच तिने मिडल क्लास लव्ह या चित्रपटात काम देखील केले आहे। 25 वर्षीय ईशा वयाच्या 17व्या वर्षापासून टीव्ही इंडस्ट्रीत कार्यरत आहे। मित्रांनो, अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स करिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।